नमस्कार. मी डॉक्टर नंदिनी देशमुख. आज आपण शाश्वत विकासाची उद्दिष्ट काय किंवा ज्याला SDG किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असं म्हटलं जातं त्याबद्दल अधिक माहिती करून घेणार आहोत. मी माझी स्क्रीन शेअर करते, म्हणजे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मला तुमच्या बरोबर चर्चेत वापरता येईल. ही जी शाश्वत विकासाची उद्दिष्ट आहेत ती आपलं जग बदलण्यासाठी आहेत आणि हे एकूण 17 उद्दिष्ट आहेत. या 17 उद्दिष्टांपैकी काही जी आहेत ती अर्थव्यवस्था बघणारी आहेत, म्हणजेच इकॉनॉमी पाहणारी आहेत. त्यांना इकॉनॉमिक गोल्स पण म्हणता येऊ शकतात. काही गोल्स जी आहेत ती पर्यावरणाचा विचार करतात, म्हणून त्यांना एन्व्हायरमेंटल गोल्स म्हणतात. आणि काही जी गोल्स आहेत ती सामाजिक समुदायासाठी आहेत, म्हणून त्यांना सोशल गोल्स किंवा कम्युनिटी गोल्स म्हटलं जातं. 2000 साली काही गोल्स ठरवण्यात आली होती, काही विकास उद्दिष्ट ठरवण्यात आली होती आणि ती साधारण 2015 पर्यंत पुरी करणं अपेक्षित होतं. 2000 साली त्यावेळेस स्वाक्षरी झाली. यात 8 मोजता येण्यासारखी उद्दिष्ट होती. अत्यंत दारिद्र्य, भूक, स्त्री पुरुष असमानता, बालमृत्यू निर्मूलन ही सर्व उद्दिष्ट 2015 पर्यंत पूर्ण करायची होती. त्यातली काही पूर्ण झाली देखील. ही जी मिलेनियम गोल्स होती 2000 साली ठरवलेली, ती क्रांतिकारी वास्तववादी होती आणि त्यांचं आकलन जागतिक स्तरावर सहज समजत होतं. त्यांचं मापन देखील करण्यात येत होतं. परंतु नंतर बऱ्याच चर्चेनंतर अनेक देश एकत्र येऊन सप्टेंबर 2015 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने म्हणजेच UNनी 17 उद्दिष्टांची सूची जाहीर केली आहे आणि या UNच्या दस्तावेजाप्रमाणे ही नवीन लघुकाळ विकास उद्दिष्ट 2015 ते 2030 या काळात पूर्ण करण्याचा मानस आहे. आता 2015 जाऊन 6 वर्ष झाली आहेत, त्यामुळे आपल्या हातात 2030 पर्यंतचाच थोडा काळ शिल्लक आहे. ही जी शाश्वत विकासाची उद्दिष्ट आहेत त्याच्यामध्ये जनता, त्यांचं आयु आरोग्य, ज्ञान, महिला बालकांचा समावेश, आपल्या पृथ्वी आणि आपल्या परिसंस्थेचा समावेश, सर्व समाजांचं आणि बालकांचं संरक्षण करणं, त्याचप्रमाणे जागतिक स्तरावर शाश्वत विकासासाठी एकजूट होणं, प्रतिष्ठेचं जीवन सर्वांना जगता येणं, त्यासाठी दारिद्र्य निर्मूलन आणि विषमतेशी 2 हात करता येणं, सर्वांचा उत्कर्ष झाला पाहिजे म्हणून सर्व समावेशक, सबळ, परिवर्तनशील अशी अर्थव्यवस्था असणं, न्याय, सुरक्षित आणि शांततापूर्ण समाज आणि भक्कम संस्था असणं ही महत्वाची उद्दिष्ट होती. इंग्रजीत आपण याला पीपल, डिग्निटी, प्रॉस्पेरिटी, जस्टिस, पार्टनरशिप आणि प्लॅनेट असं म्हणू शकतो. शाश्वत विकासाची जी उद्दिष्ट 2030 पर्यंत पुरी करणं अपेक्षित आहे त्याच्यासाठी आधारभूत अशी 169 सविस्तर लक्ष्य ठेवण्यात आलेली आहेत. 2 वर्ष सलग संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत वाटाघाटी झाल्या आणि जगातील जवळजवळ सर्व देश यासाठी सहमत झाले. ही जी 17 उद्दिष्ट आहेत जी नवीन 2015 मध्ये डिसाईड केली गेली त्याच्यात नवं आणि वेगळं ते काय? पहिलं सर्वात महत्वाचं म्हणजे ही सर्व उद्दिष्ट जी आहेत ती प्रत्येक देशाला, विभागाला, शहराला, व्यवसायाला, शाळेला, संस्थेला, प्रत्येकाला लागू आहेत. कारण आता सगळेच कार्यरत झाले पाहिजेत, म्हणून यांना युनिव्हर्सॅलिटी असणारी उद्दिष्ट म्हटलं जातं किंवा सार्वत्रिकता असणारे. दुसरी गोष्ट अशी आहे की सर्व उद्दिष्ट एकमेकांशी जोडली गेलेली आहेत. एकच उद्दिष्ट साध्य करणं योग्य नाही, सर्वच पार पडली पाहिजेत आणि म्हणून हे इंटिग्रेटेड आहे, त्यांच्यात एकात्मता आहे. तिसरं महत्वाचं म्हणजे ज्यावेळेला ही उद्दिष्ट पूर्ण होतील त्यावेळेला खूप मोठे मूलभूत बदल आपल्याला या पृथ्वीवर करावे लागणार आहेत. त्यामुळे ही परिवर्तनशील आहेत, ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणणारी आहेत. आता याबद्दल आपण अधिक समजून घेऊ. या स्लाइड मध्ये तुम्ही पाहताय, ह्याच्यात तुम्हाला 17 शाश्वत विकासाची उद्दिष्ट दिसत आहेत. याच्यात पहिली जी 6 उद्दिष्ट आहेत ही सर्व 6 उद्दिष्ट समाज व्यवस्थेशी निगडीत आहेत. नंतरची जी 6 आहेत ती आर्थिक विकासाशी निगडीत आहेत. नंतरची जी 3 आहेत 13, 14, 15 ही पर्यावरणावरची आहेत आणि 16 आणि 17 ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पद्धतीची आहेत, शासकीय पद्धतीची. आता ही उद्दिष्ट काय आहेत ते आपण बघूया.
पहिलं उद्दिष्ट जे आहे ते म्हणजे दारिद्र्य निर्मूलन पूर्णपणे, भूक मिटवणे. तिसरं उद्दिष्ट आहे चांगलं आरोग्य सांभाळणे. चौथं जे आहे ते गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणं. पाचवं जे आहे ते स्त्री पुरुष समानता आणणं. सहावं आहे जे शुद्ध पाणी आणि स्वच्छता गृहांची सोय असणं वगैरे. तर ही संपूर्ण 6 जी गोल्स आहेत ती सामाजिक स्तरांवरची आहेत. नंतरची जी 6 आहेत आर्थिक स्वरूपात विकास घडवून आणणारी, ती म्हणजे स्वस्त आणि स्वच्छ ऊर्जेचा वापर, सभ्य रीतीने होणारी आर्थिक वाढ, उद्योग, नवउपक्रम आणि पायाभूत सुविधा, असमानतेत घट करणं, शाश्वत शहरं आणि शाश्वत समाजाची निर्मिती, जबाबदार उत्पादन आणि उपभोग घेण्याची प्रवृत्ती, उगाचच चंगळवादाच्या मागे लागून नैसर्गिक साधन संपदांचा ऱ्हास करू नये म्हणून त्या ठिकाणी हा शब्द वापरलेला आहे की जबाबदार उत्पादन आणि उपभोग. पुढची जी 3 आहेत ती पर्यावरणाशी निगडीत आहेत. त्याच्यापैकी 13वं आहे ते हवामानासंबंधी कार्य आहे. आता या उद्दिष्टाच्या बाबतीत जवळजवळ सर्वच देश खडबडून जागे झालेले आहेत आणि कार्य करत आहेत. 14वं जे आहे ते जलीय जीवांच्या संदर्भात आहे. 15वं जे आहे ते जमिनीवरच्या जीवांच्या संदर्भात आहे. 16 आणि 17 शांतता आणि न्याय देणाऱ्या सबळ संस्था निर्माण करणं आणि 17 या उद्दिष्टांसाठी भागीदारी करणं. आता आपण प्रत्येक उद्दिष्टाबद्दल थोडं सविस्तर जाणून घेऊ. पहिलं जे उद्दिष्ट आहे की नो पॉवर्टी किंवा सर्व ठिकाणून दारिद्र्याचं पूर्णतः निर्मूलन करणं. परंतु सत्य असं आहे की अजूनही 83.6 कोटी जनता अतिशय दारिद्र्यात आहे. दुसरं जे गोल आहे ते म्हणजे भुकेचा अंत करणं, झिरो हंगर. अन्न सुरक्षितता आणि सुधारित पोषण. जे अन्न आपण खातो ते सुरक्षित असलं पाहिजे, ते कॉन्टॅमिनेटेड असता कामा नये, त्यात कुठलेही जीवाणू विषाणू शी किंवा विषबाधेशी संबंधित असता कामा नये किंवा रासायनिक आपण खतांचा वापर करतो तर त्यांनी असुरक्षित झालेलं नसावं. पोषण व्यवस्थित असावं आणि शाश्वत शेतीचा प्रसार करणं. शेतीच्या पद्धती ज्या पूर्वापार आपण वापरत होतो त्या आताच्या काळात बदलायला पाहिजेत कारण हवामान बदलाचं मोठं संकट येत आहे. त्यामुळे सस्टेनेबल ऍग्रिकल्चर प्रॅक्टिसेस करणं. सत्य परिस्थिती अशी आहे की जागतिक भूक निर्देशाकातल्या 118 देशात भारताचा क्रमांक 97 नंबरवर आहे. तिसरा जो मुद्दा आहे म्हणजे आरोग्यपूर्ण एकूण परिस्थिती असणं आणि सर्व वयोगटांसाठी चांगल्या आरोग्याची हमी असणं. गेल्या 1.5-2 वर्षात कोविडनी आपल्याला प्रचंड थकवलेलंच आहे. त्यामुळे आपल्याला आरोग्याचा अर्थ आणि आरोग्याची जाण नव्याने आलेली आहे. सत्य परिस्थिती अशी आहे की विकसनशील देशात एकूण महिलांपैकी फक्त अर्ध्याच महिलांच्या आरोग्याची आवश्यक काळजी घेण्यात येते. महिला आपल्या आरोग्याकडे खूप दुर्लक्ष करतात. चौथं जे क्वालिटी एज्युकेशन किंवा गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी ही सर्वांसाठी हे शिक्षण असावं, सर्व समावेशक असावं. अगदी तळागाळातल्या व्यक्तींपासून ते म्हाताऱ्या कोताऱ्यांपर्यंत सुद्धा शिक्षणाची हमी असणं आवश्यक आहे आणि म्हणून कोणत्याही वयापर्यंत शिक्षण घ्यायची सोय असावी. सत्य मात्र असं आहे की 10.3 कोटी तरुण वर्ग मूलभूत साक्षर देखील नाही आणि यात परत जास्त करून 60% महिलांचा समावेश आहे. 5वं जे उद्दिष्ट आहे जेंडर इक्वॅलिटी किंवा स्त्री पुरुष समानता. या बाबतीत आपल्या देशात सुद्धा बरीच सुधारणा करण्यात आली आहे. गेल्या 50-100 वर्षात मुलींचं आणि महिलांचं सबलीकरण करणं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. परंतु सत्य असं आहे की जगातले जवळजवळ 2/3 विकसनशील देश तिथे केवळ प्राथमिक शिक्षणात लिंगाधारित समानता आहे, पुढे नाही. आणि आपण जर काही अफगाणिस्तान सारखे देश पाहिले तर त्या ठिकाणी स्त्री शिक्षणाची सोय सुद्धा नष्ट करण्यात आलेली आहे. 6वं उद्दिष्ट जे सामाजिक उद्दिष्ट आहे आणि खूप महत्वाचं आहे ते म्हणजे सर्वांना पिण्याचं पाणी, स्वच्छ पाणी मिळणं आणि स्वच्छतेची हमी. स्वच्छतेची हमी अशासाठी की टॉयलेट्स प्रत्येक घरात असणं आणि तिथेही योग्य पाणी पुरवठा असणं आणि या टॉयलेटचा निचरा सुद्धा व्यवस्थित स्वच्छतेच्या मार्गाने होणं. परंतु सत्य असं आहे की जगभरातले 1.8 अब्ज लोकांच्या पिण्याचं पाणी विष्ठेने प्रदूषित झालेलं असतं आणि या विष्ठेमध्ये अनेक जीवाणू विषाणू असू शकतात
आणि त्यामुळे अनेक रोगांच्या साथी पसरू शकतात. जवळपास 7.70 कोटी लोकांकडे शुद्ध पाणी मिळण्याची सोय नाही. 7.69 कोटी लोकांकडे टॉयलेट्स नाहीत, स्वच्छतेची सोय नाही. भारतात 2012 साली गावाकडच्या 59 घरांमध्ये आणि शहराकडच्या 8% घरांना चांगल्या स्वच्छतेची सोयच नव्हती. भारतातील 6 कोटी लोकांकडे शौचालय नसल्याने ते उघड्यावर शौचास जातात आणि ही जगातली सर्वात जास्त संख्या आहे. हे आपल्यासाठी खूप लाजिरवाण आहे. गावाकडे शौचालयाचा वापर कमी होतो. भारतात हगवणीमुळे 1600 मृत्यू दररोज घडतात. गावात राहणाऱ्या एकूण जनतेच्या केवळ 14% लोकांकडे शौचालय असतं आणि म्हणून स्वच्छ भारत मिशन किंवा टॉयलेटसाठी फंडिंग मिळणं या गोष्टींचा शासनाने पाठपुरावा केलेला आहे. आता आपण वळूया आर्थिक उद्दिष्टांकडे. त्यातलं 7 नंबरचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी. अफोर्डेबल आणि क्लीन एनर्जी मध्ये सर्वांना परवडेल अशी, खात्रीलायक आणि शाश्वत तसेच आधुनिक प्रकारची ऊर्जा मिळण्याची हमी असली पाहिजे. सत्य मात्र असं आहे की हवामान बदलास मुख्यत्वे ऊर्जा जबाबदार असते. 60% एकूण जागतिक पातळीवर हरितगृह वायू निर्मितीस जबाबदार ऊर्जाच आहे. आपण ज्या ज्या वेळेला जीवाश्म इंधन जाळतो त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात हवामान बदलाचं संकट येत असतं आणि त्याच्यामुळे आपण स्वच्छ ऊर्जा वापरणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ही स्वच्छ ऊर्जा सोलार पॅनल्स मधनं किंवा पवनचक्क्यांमधनं मिळवायला आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून सर्वांना परवडेल अशी शाश्वत आणि आधुनिक प्रकारची ऊर्जा आपण मिळवली पाहिजे. 8वं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ. सर्वसमावेशक शाश्वत आर्थिक वाढीचा प्रसार, प्रत्येकासाठी रोजगार आणि सभ्य स्वरूपाचं काम. कुठलंही काम खराब नसतं, त्याला योग्य डिग्निटी ऑफ लेबर जे आपण म्हणतो त्याप्रमाणे त्याला प्रतिष्ठा मिळावी. सत्य असं आहे की जागतिक पातळीवर 2016 ते 2030च्या कालखंडात 4.7 कोटी नोकऱ्यांची गरज होती. ही ज्या वेळेला उद्दिष्ट 2015 साली देण्यात आली तेव्हा कोविड नव्हता. 2020 नंतर कोविडच्या प्रादुर्भावामुळे ही सर्वच समीकरणं थोडीफार बदललेली आहेत आणि त्यामुळे ही जी शाश्वत विकासाची उद्दिष्ट आहेत त्याच्यात सुद्धा वेगळ्या प्रकारचे बदल झाले. 9वं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे इंडस्ट्री इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर. संवेदनक्षम पायाभूत सुविधा आणि शाश्वत औद्योगिकरण ज्यात नाविन्यपूर्ण बदल असावे. ह्या पायाभूत सुविधा ज्या आपण निर्माण करतो त्या शाश्वत असाव्यात, कारण हवामान बदलाच्या संकटामुळे बऱ्याच पायाभूत सुविधा साफ कोसळून जातात नैसर्गिक आपत्तींच्या खाली. त्यामुळे जे आपण आता नव्याने पायाभूत सुविधा निर्माण करतो त्याच्यात नाविन्यपूर्ण बदल असावेत. 2013 मध्ये जवळजवळ 1.5 अब्ज नोकऱ्या उत्पादन क्षेत्रात होत्या या प्रकारच्या. 10वं जे गोल आहे ते म्हणजे राष्ट्रातील आणि राष्ट्रामधील असमानता कमी करणं. आपण आपला मानव समाज वेगवेगळ्या जातीत, राष्ट्रात किंवा राज्यात किंवा आर्थिक स्तरात असे तोडत जातो, कुंपणं घालत जातो. प्रत्यक्षात संपूर्ण सर्व जगातला किंवा पृथ्वीवरचा मानव समान आहे. आपण त्याला जी धर्माची, जातीची कुंपणं घातली आहेत त्याच्यामुळे असमानता निर्माण होते. परंतु हे बंद करणं, हे थांबवणं म्हणजे सर्वांचा एकत्र विकास होऊ शकतो. नाहीतर खूप जास्त आपली ऊर्जा या सगळ्या असमानता कमी करण्यातच जाते. सत्य असं आहे की 1990 ते 2010च्या मध्ये उत्पन्नासंबंधीची असमानता 11% विकसनशील देशात वाढली. 11वं जे गोल आहे ते म्हणजे शहर सर्वसमावेशक, सुरक्षित आणि संवेदनक्षम आणि शाश्वत बनवणं. त्याला सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज म्हणतात. कुठलंही शहर तुम्ही ते विकसित म्हटलं, मुंबई सारखं शहर आहे जिथे तुलनेने सुरक्षितता खूप जास्त आहे. महिला रात्री 11-12 वाजता सुद्धा एकट्या रस्त्यावर फिरू शकतात, तसं ते सुरक्षित आहे. परंतु दिल्ली सारखं शहर घेतलं किंवा पाटणा सारखी शहरं घेतली तर इथे ही शहरं सुरक्षित आहेत का हा प्रश्न महत्वाचा येतो. आणि मग अशी जर शहरं सुरक्षित नसतील तर आपण विकास झाला आहे असं म्हणू शकतो का? आज संपूर्ण जगातले 3.5 अब्ज लोक शहरात राहत असतात आणि शहरात राहत असल्यानंतर त्या ठिकाणच्या मुलांच्या, महिलांच्या आणि वृद्धांच्या सुरक्षिततेचा प्रश्न खूप ऐरणीवर येतोय.
12वं उद्दिष्ट आहे ते म्हणजे शाश्वत वापर आणि उत्पादन. आता या चित्रामध्ये सायकली दाखवल्या. हे सायकली का दाखवल्या ते तुमच्या लक्षात येईल. कारण सायकल हे असं एकमेव वाहन आहे जे फक्त तुमची स्नायू ऊर्जा वापरून चालतं. याला कुठलंही जीवाश्म इंधन लागत नाही आणि त्यामुळे याचा वापर आहे तो खूप शाश्वत प्रकारचा आहे. याच्यामुळे कुठलंही प्रदूषण निर्माण होत नाही आणि हवामान बदलासारखी संकट पण येत नाहीत. आणि म्हणून अशा ज्या गोष्टी आहेत, ज्या शाश्वततेला हातभार लावणार आहेत, त्याचा वापर जास्त वाढावा आणि त्याचं उत्पादन जास्त वाढावं. 2050 पर्यंत जागतिक लोकसंख्या 9.6 अब्जापर्यंत पोहोचली आणि आत्ताच्या जीवनशैलीप्रमाणे आपण जर राहायला गेलो तर आजच्या पृथ्वीच्या 3 पट जागा आणि 3 पट नैसर्गिक साधन संपदा आपण वापरायला लागू. 13, 14, 15 मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे पर्यावरणाची उद्दिष्ट आहेत. 13वं जे आहे ते क्लायमेट ऍक्शन, हवामान बदल होतोय हे तर आपण आता सर्वांनी मान्य केलेलेच आहे. त्याचे परिणाम आपण प्रत्येक जण भोगतो आहोत. हवामान बदलाच्या परिणामावर त्वरित उपाय करणं आवश्यक आहे आणि त्या उपायाकडे आता लक्ष केंद्रित करणं प्रत्येक देशाला, प्रत्येक राष्ट्राला फार फार आवश्यक आहे. तापमानाच्या प्रत्येक 1 डिग्री वाढीमुळे धान्य उत्पादन 5% कमी होतंय. देव न करो पण पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना अन्न उत्पादन झालं नाही तर ते काय खातील. 1990 पासून आतापर्यंत जागतिक पातळीवर कार्बन डायऑक्साईड 50% जास्त प्रमाणात हवेत सोडला जातोय. मानवी क्रियांच्यामुळे हरितगृह वायू आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त प्रमाणात सोडला गेला. औद्योगिक प्रगतीच्या अगोदरच्या काळापेक्षा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 40% वाढलंय आणि या सगळ्याचा परिणाम होतो समुद्रावर. म्हणून 14वं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे लाईफ बिलो वॉटर, समुद्राचं संवर्धन आणि सागरी संपदांचा आणि सागराचा शाश्वत वापर. प्रदूषण, नाश झालेली मत्स्य संपत्ती, चुकीच्या पद्धतीने केलेली मासेमारी आणि किनाऱ्याच्या अधिवासांची हानी अशा मानवी क्रियांमुळे जगातील 40% पर्यावरण, सागरी पर्यावरण धोक्यात आलंय. त्यापैकी प्रवाळांचं ब्लिचिंग होणं, कोरल ब्लिचिंग होणं हा एक खूप मोठा तत्काळ दिसणारा परिणाम सर्व मरीन झुऑलॉजिस्टना दिसून येतोय. 97% पृथ्वीचा भाग सागराने वापरलेला आहे, व्यापलाय आणि आकारमानाचा विचार केल्यास पृथ्वीवरची 99% राहती जागा समुद्र पुरवतो. महासागराचं महत्व असं आहे की जगातील प्रथिनांचा सर्वात मोठा साठा महासागरात आहे. 3 अब्ज लोक सागरावर अन्नासाठी अवलंबून आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मानवाने तयार केलेला 30% कार्बन डायऑक्साईड समुद्र शोषून घेतो आणि त्यायोगे जागतिक तापमान वाढ रोखून धरतो. आपल्याला माहितीये की 71% भाग समुद्राने जरी पृथ्वीवर व्यापलेला असला तरी त्यातलं लाईफ जे आहे, समुद्रातलं जे जीवन आहे ते 97% त्या ठिकाणी आहे. 15वा जो उद्दिष्ट आहे ते म्हणजे वनाचं शाश्वत व्यवस्थापन. वनं जर जगवली नाहीत, वनं जर राखली नाहीत तर खूप मोठ्या प्रमाणात जो प्राणवायूचा पुरवठा होतो तो आपल्याला होणार नाही. वनांचं शाश्वत व्यवस्थापन केलं, वाळवंटीकरणाशी लढा केला आणि जमिनीचा नाश थांबवला आणि पुन्हा भूमी सुधारली तरच जैवविविधतेचा नाश रोखता येईल. आणि ही जैवविविधता जी गेल्या 50 वर्षात अर्ध्याने कमी झालेली आहे ती आपण ताबडतोब थांबवणं आवश्यक आहे, त्याचा नाश. 74% गरीब लोक जी आहेत ती जमिनीची जे डिग्रेडेशन होतो, जमिनीचा जो ऱ्हास होतो त्याच्यामुळे वाईट परिणाम भोगतात. त्यासाठी जंगलतोड तत्काळ थांबवली पाहिजे. 2020 पर्यंत वाळवंटीकरण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. शाश्वत व्यवस्थापनाचा प्रसार केला पाहिजे. जंगल, नैसर्गिक अधिवास, पर्वत, सरोवर अशा सर्व ठिकाणी 2030 पर्यंत जंगल तयार झाली पाहिजेत. वनीकरण हा एकमेव हे लक्ष्य गाठण्यासाठी उपाय आहे आणि ते आपण प्रत्येकाने केलं पाहिजे. 16वं आणि 17वं जे गोल आहे ते 16वं जे आहे ते न्याय, शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाजाचा प्रसार आणि प्रचार. सत्य असं आहे की आपल्या पूर्ण जगातच भ्रष्टाचार, लाचलुचपत, चोरीमारी, करबुडवेगिरी अशा बाबींचं मूल्य जर केलं तर सुमारे 70 लाख कोटी रुपये इतकं विकसनशील देशासाठी होतं. जो पैसा आपल्या विकासासाठी वापरायचा तो भ्रष्टाचारात जर नष्ट होत असेल, वाममार्गाने जात असेल तर तिथे
तो शाश्वत विकास होणार नाही. शाश्वत विकास होण्यासाठी म्हणूनच न्याय्य, शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाज पाहिजे. 17वं जे आहे, पार्टनरशिप फॉर द गोल्स, शाश्वत विकासाकरता जागतिक भागीदारी नवचैतन्याने उभी करणं. आज आपण इथे हे प्रेझेंटेशन बघतोय, हे प्रेझेंटेशन अमेरिकेत तयार झालंय, पण एक महाराष्ट्रात त्याचा आपण भाषांतर करून वापर करतोय. सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आम्ही पोचतो आहोत. ही सुद्धा एक प्रकारची भागीदारी आहे. जवळपास 4 अब्ज लोकांकडे इंटरनेट नाही, 90% लोक अशा विकसनशील देशात आहेत. तर असं सत्य असताना सुद्धा आपण प्रयत्न करून सर्वांनी एकत्र येऊन शाश्वत विकास गाठण्यासाठी ही उद्दिष्ट पार करायला पाहिजे. यातलं प्रत्येक उद्दिष्ट जे आहे, आता आपण ज्याच्याबद्दल चर्चा केली, ते महत्वाचं आहे. आणि सर्वात गंमतीचा भाग असा आहे की एक उद्दिष्ट जर आपण पुरं केलं तर दुसरं उद्दिष्टही त्यातून पुरं होतं. आणि म्हणून सर्व उद्दिष्ट एकमेकांशी जोडली गेलेली आहेत. दे आर इंटिग्रेटेड. जसं स्त्री पुरुष समानता असेल तर आरोग्य चांगलं टिकतं. भुकेचा प्रॉब्लेम नसेल तर आरोग्य चांगलं राहतं. आरोग्य चांगलं कधी राहील? जर तुम्हाला स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेची सोय असेल. सर्व समाज चांगल्या पद्धतीने दारिद्र्यातनं बाहेर पडला तर तो सुरक्षित देखील राहील. अशा रीतीने ही सर्व उद्दिष्ट एकमेकांशी जोडलेली आहेत. त्यामुळे ही सामाजिक, आर्थिक, पर्यावरणाची आणि शासनाची 17 उद्दिष्ट आहेत, ती आपल्याला 2030 पर्यंत पूर्ण करायची आहेत. परंतु आलेल्या कोविडच्या संकटामुळे ह्याच्यात थोडाफार फेरफार होईल. त्यामुळे शाश्वत विकासाची उद्दिष्ट थोडक्यात जर आपल्याला समरी करायची असेल, त्याचा सारांश घ्यायचा असेल तर 169 लक्षांवर अचूक मापता येतील अशी प्रत्येक राष्ट्राला यासंबंधी माहिती देणं अपरिहार्य आहे. माहिती संकलित करून त्याचा अहवाल पाठवणे महत्वाचं आहे. भारताचे खूप जास्त समभाग आहेत याच्यात. आणि या इथे मी तुम्हाला हे प्रेझेंटेशन संपवायच्या अगोदर मी एक विनंती करू इच्छिते की ही जी 17 शाश्वत विकासाची उद्दिष्ट आहेत, यातली संस्थेनी, राज्यांनी, राष्ट्रांनी पुरी करायचीच आहेत. परंतु तुम्ही स्वतः यातली कोणकोणती उद्दिष्ट साध्य करू शकता किंवा त्यासाठी प्रयत्न करू शकता याचा विचार करणं महत्वाचं आहे. उदाहरणार्थ पहिलंच जे आहे की दारिद्र्य निर्मूलन किंवा स्त्री पुरुष समानतेचं जे उद्दिष्ट आहे, ते तुमच्या घरामध्ये तुम्ही या गोष्टी वापरता का? तुमच्या समाजात ह्या गोष्टी करता का? अन्न सुरक्षितता किंवा अन्न उत्पादन तुम्ही स्वतः या बाबतीत काही प्रयत्न करता का? त्यामुळे ही जी 17 गोल्स आहेत, 17 उद्दिष्ट आहेत, ती केवळ कागदावर न राहता प्रत्येकाने आपल्या खाजगी आयुष्यात, आपल्या विचारात जरी उतरवली तर मला वाटतं हा शाश्वत विकास नक्की करता येईल. धन्यवाद.